श्वास घ्यायची, श्वास कुठे कुठे चालली आपली त्याच्या गतीवर लक्ष द्यायचं. श्वासाला थोडंसं थांबवून घ्यायचं आणि तुम्हाला चक्र नाही माहीत ना, मूलाधार चक्रापासून श्वासला आपल्या हार्ट चक्रापर्यंत येऊ द्यायचं, हृदयाच्या मंदापर्यंत. नाही, हे पहा, इथून लक्ष कुठे नाही, लक्ष फक्त थर्ड आयच्या तिथे मंदात सेंटरला फोकस करायचा. आणि जे आहे आपण मूलाधार म्हणजे एकदम खाली जे आपण हे खालचं चक्र आहे जमिनीला, तिथून श्वास घ्यायची हृदय चक्रापर्यंत आणि मग हळूहळू वाढवायची नाभीपासून तर आज्ञाचक्र तिसऱ्या डोळ्यापर्यंत श्वास येऊ द्यायची. जोराने श्वास घ्यायची. शरीरावर ताण पडलं पाहिजे, एकदम रिलॅक्स नाही. म्हणजे एक एक चक्रांपासून श्वासाला वरती उचलायचं आणि श्वासांना होल्ड करून थांबून तोंडाने सोडायचं. पहिले स्वादिष्टान चक्र खाली बसतो त्याच्यावरती श्वास न्यायची, त्याला सोडायचं. मग पुन्हा श्वास घ्यायची, ते पोटाच्या मंदातपर्यंत येऊ द्यायचं. त्याला थांबून ठेवायचं, मग पुन्हा तोंडाने सोडायचं. मग हार्ट चक्रावर श्वास येऊ द्यायची, मग त्याला सोडायचं. हळूहळू गळ्याच्या मधल्या भागापर्यंत श्वासाला येऊ द्यायचं आणि त्याला सोडायचं. हळूहळू आज्ञाचक्रांवर श्वासांना येऊ द्यायचं. तिसरा डोळा म्हणतो आपण. आणि जे काही विचार मनात येत आहे त्याला येऊ द्या. जे तुमच्या डोक्यात जे इश्यू आहे, जे टेन्शन आहे, सगळे विचार येऊ द्या आणि त्यांना जाऊ द्या. डोकं पूर्णपणे खाली करायचं. आणि आता श्वास कुठून जात आहे, कुठून येत आहे ते लक्ष द्या. श्वासाच्या गतींवर केंद्रित करा आता आपलं लक्ष. श्वास कुठून जात आहे, शरीराच्या कुठून, पोटापासून, पायांपासून, आपल्या पायाच्या फिंगरपर्यंत. श्वासोश्वासच्या गतीवर लक्ष द्यायचं. जे विचार येत असेल त्याला पूर्णपणे खाली करायचं, त्या विचारांना सोडून द्यायचं. आपल्या माइंडमध्ये जे काही टेन्शन आहे, आपल्या लहानपणापासून आपले लहानपणाचे विचार म्हणताना
पहा तुम्ही तेव्हा कसे होते, काय करत होते. एक महत्त्वाचा क्षण. चांगले किंवा वाईट क्षण लक्षात आणा. वाईट क्षण लक्षात आणा. जेव्हा तुम्हाला अति दुःख आणि वेदना, लहानपणाची स्मृती, जे वेदना मनात होत्या, जे वेदना मनात आतमधल्या हृदयाच्या मधात तुम्ही दाबून ठेवल्या होत्या, जे कोणाला सांगितलं नाही, त्या वेदनांना रिपीट करा. तुम्हाला कोणी रागवलं, कोणी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या आईने, बाबांनी, भाऊ बंधांनी, हे जे वेदना आहे ते आपल्या मनात असं घर करते का आपलं आयुष्य किती आपण वयाचे झालो तरी हे वेदना मुळापासून आपल्या मनात राहते. जे मनात खुंत होती त्याला डोळ्यात अश्रूद्वारे बाहेर येऊ द्या. आईने रागवलं असेल, मारलं असेल, बाबांनी, किंवा तुम्हाला खूप काम करावं लागलं, तुमच्या भावाला वर्चस्व दाखवलं असेल, तुमच्या मनात खंत असेल, किंवा तुमच्या फॅमिली मेंबरने तुम्हाला काही म्हटलं असेल, जे पण त्रास हृदयाच्या तुमच्या आत्म्याला जे आत्तापर्यंत लक्षात आहे ते या लहानपणातल्या वेदना लक्षात आणा आणि त्यांना म्हणा, जे मी माझ्या मनावर बोज किंवा दडपण आणि माझ्या आत्म्याला जे दुखवलं, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आणि जे मी कर्म बांधले, कर्मांचा ओझा माझ्या हृदयावर, माझ्या शरीरावर, त्याचे दुष्परिणाम या लाईफमध्ये जाणवते. मी
त्या सगळ्यांचा चेहरा आपल्या डोक्यासमोर आणायचं. त्यांना पूर्णपणे माफ केलं आहे. ज्यांनी पण मला त्रास दिलं, दुःख दिलं, आंतरिक वेदना दिल्या, त्रास दिलं. मी 2-2, 3-3 महिने राग मनात धरून माझ्या आत्म्याला जे दुःख दिलं, ते मी आता पूर्णपणे सोडत आहे आणि त्यांना माफ करत आहे. जे या जगात आहे किंवा नाही, ते त्या जन्मात किंवा कुठेही कोणत्याही जन्मात असेल, तर आपलं जे मनातलं खंत आहे, दुःख आहे, त्यांना त्यांचा चेहरा लक्षात आणून त्यांना माफ करा. तुमच्या हृदयांना खाली करा पूर्णपणे. हळूहळू सगळ्यांना माफ करून तुमचं मन थोडं हलकं, थोडं रिलॅक्स. आता विचार करा, तुम्ही थोडं वयाच्या एजमध्ये मोठे झाले आहात. त्या टाईमला आपल्या डोळ्यासमोर आणायचं, या वयात मी कॉलेज किंवा आपले मित्र मैत्रिणी किंवा फॅमिली, आई बाबा यांनी काही म्हटलं असेल किंवा कोणाशी आत्मिक रिलेशन असेल, मैत्रिणी, त्यांनी पण तुम्हाला कधी दुखावलं असेल, अशा गोष्टी आपल्या चेहऱ्यासमोर आणा. किंवा नातेवाईक, काका बाबा, भाऊ बहीण, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी, जर आपल्या मनात कोणी काही म्हटलं, ते हृदयाच्या मध्यभागी केंद्रित करून आठवण करा आणि पहा, तुमची सगळ्यात प्रिय मैत्रीण छोट्याशा गोष्टीमुळे दुरावा निर्माण झाला. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि जे राग, द्वेष आणि तुमचं त्या टाईमचं इगो, कोणीही जबाबदार असो, तुम्ही त्यांना मनापासून, शुद्ध अंतःकरणापासून तुमच्या हृदयात पहा. या गोष्टीचं तुमच्या आत्मेला किती त्रास झालाय आणि ते तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मनात साठवून ठेवलाय. पहा, ते दुःख, त्रास हळूहळू तुमच्या हृदयाला
तुमच्या आत्म्याला सांगा की मी तुला किती दुःख दिलाय. हळूहळू त्या सगळ्यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि सगळ्यांना माफ करायचं. अंतःकरणापासून, हृदयापासून सगळ्यांना माफ करा. जे पण ब्लॉकेज, जे पण दुःख तुमच्या हृदयात, जे तुम्हाला आत्ता त्रास देत आहे, त्याला रिमूव्ह करायचं आहे, त्याला दूर करायचं आहे. हळूहळू पहा तुमचं हृदय किती आनंदित, प्रफुल्लित होत आहे. तुमच्या हृदयावरचं मोठं ओझं कमी झालं आहे. आता तुम्ही मोठ्या झाल्या आहात. पहा तुमचं लग्न झालं आहे. वर्तमान स्थितीत तुमचं लग्न झालं आहे. वर्तमान स्थितीत तुम्हाला कोण त्रास किंवा वेदना, ज्याचं दुःख तुमचे सासू सासरे, आई बाबा, भाऊ बहीण, तुमचे नंदा भावजय, पहा त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या मनाला आघात झाला आहे, हे नेमकं त्या आघाताला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्याला पाहायचं आहे. दोषी कोण आहे हे नाही पाहायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं हृदय, अंतःकरण किती दुखावलं आणि तुम्ही त्या गोष्टी मनात ठेवल्या, न कोणाला सांगत. त्यांच्यावर दृष्टिक्षेप करा, ते पहा. ते पहा. छोटंसं कारण असेल, पण तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला तुम्ही किती लक्ष, हृदयाच्या मनात, सेंटरमध्ये हृदयाच्या मनात लक्ष देऊन आपण आपल्या आत्म्याला स्वच्छ करत आहोत. किती जन्मापासून या जन्माचे दुःख, विचार करा. प्रत्येक गोष्टींचा विचार करा, छोटी छोटी गोष्ट. आता जे काही गोष्टी असेल त्याला एक एक करून त्यांना माफ करा. तो व्यक्ती तुमच्या जीवनात आहे, नाही आहे, तुमचे सासू सासरे, भाऊ बहीण, जे काही नातेसंबंध आहे, ज्याच्यामुळे तुम्ही दुरावले, हे सगळ्या गोष्टी आपल्या हृदयात पहा आणि त्यांना एक एक करून सगळ्यांना माफ करा. या दुःखात जर तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत असेल तर वाहू द्या. तुमचं मन, तुमची आत्मा, याचं दडपण जर तुमच्या डोक्यावर असेल, ते दूर करा आणि सगळ्यांना पूर्णपणे माफ करा. आता तुमचं लक्ष थर्ड आयवर, तिसऱ्या डोळ्यावर येऊ द्या आणि पहा. आता तुमचं हृदय, जे काही तुम्ही गाठी निर्माण केलेले आहे, जे हृदयावरचं ओझं आहे, ते आज तुम्ही तुमच्या आत्म्याला सांगितलं आणि पाहिलं
का याच्यामुळे माझ्या जीवनात किती ओझं ते गाठोडं घेऊन मी इतकी मोठी लाईफ माझ्या आत्म्याला दुःख दिलं, माझ्या शरीराला दुःख दिलं. सगळ्यांना माफ करा. पहा, तुमचं डोकं जे आहे ते एकदम हलकं, रिलॅक्स, आणि जे दडपण तुमच्या हृदयावर, त्याचं इफेक्ट तुमच्या शरीरावर होत आहे, ते हळूहळू दूर होत आहे. शांत, रिलॅक्स, लंबी गहरी श्वास घ्या आणि आपल्या हृदयावर दोन्ही हात ठेवा आणि त्यांना माफी मागा आपल्या आत्मेला, का मला माफ कर, मी तुझी काळजी घेतली नाही, मी तुला प्रेम दिलं नाही, मी तुझं लक्ष दिलं नाही, मला माफ कर, माफ कर, माफ कर. आपल्या हृदयाच्या स्पंदनला महसूस करा आणि लंबी गहरी श्वास घ्या आणि आपल्या हातांना रब करा दोन्ही, आणि आपल्या डोळ्यांवर लावून हळूहळू आपले डोळे उघडा. कसं वाटत आहे? हलकं वाटत आहे ना? खूप छान वाटते.